इथून जे आपल्याला लेफ्टला रस्ते दिसत आहेत हे वाले रस्ते, हा पाकिस्तानचा भाग आहे, म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. खूपच भारी जागा आहे. मी इथला सफरचंदा खातोय, केवढूस आहे बघा. एवढे घेतलेत आम्ही. इथे पुढे हॉटेल होता बरंच लांब, म्हणून आता इथे बॅग घेऊन चालले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण जम्मू पासून पूंछ साईडला चाललोय. भाई फुल धुक्याची चादर, आणि असं पण नाही की खाली डीप आहे, खाली नदी वाहते आणि पूर्ण धुक्याची चादर पसरली. भारी भारी वाटतं, फुल भारी. आता इथे हा रोड पण खूप सुंदर आहे बघा, फुल सिनिक आहे. चलो आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आम्ही निघाल्यापासून काहीच खाल्लं नाही आहे, म्हणजे बिस्किट वगैरे खाल्ले, पण काही प्रॉपर नाश्ता वगैरे केला नाही आहे. आणि आता 12:30 वाजून गेले. सो आता तेच म्हटलं की डायरेक्ट जेवून घेऊया, असं प्लॅनिंग आहे. आता आम्ही नौशेरा सेक्शनमध्ये, आणि इथून आता रजौरीला, कारण आमच्या रोहितला जमत नाही नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय. आता त्याला नॉनव्हेज इतके दिवस दिलं नाही, त्यामुळे पेटला आहे तो. आज नॉनव्हेज खाणार आहे. आणि अमित आणि माझ्या आवडीचं मटन रोगन जोश. वाटेमध्ये रस्ते मध्येच चांगले येतात, मध्येच खराब येतात, मध्येच खतरनाक, एकदम एक्स्ट्रीमली डेंजरस येतात, की कधी वरून दरड वगैरे कोसळेल. तर आता कंटिन्युअस पाऊस पडतो आहे, त्यामुळे धोका जास्त वाढतो. पण ठीक आहे, चालू आहे, मस्त प्रवास चालू आहे आमचा. खूपच भारी जागा आहे, वाटेत लागली. इथे मस्त दगड आहे इकडे, आणि इथे पूर्ण सगळं खालचं दिसतंय जिथून आता आम्ही आलो. मस्त धुके असे वरती सरकत आहेत. फुल भारी, फुल ऑन कडक माहोल आहे. मस्त छान मजा आली. म्हणजे जम्मू सोडल्यानंतर खरा जो नेचरचा फील, जी मजा आहे ती आत्ता चालू झाली आहे इथे. आपण इथे नौशेराला आहे आणि इथे रजौरीकडे चाललो आहे. आणि इथून जे आपल्याला लेफ्टला रस्ते दिसत आहेत हे वाले रस्ते, हा पाकिस्तानचा भाग आहे, म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर. आता इथे ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, बऱ्याच आमच्या बाजूने असे डोंगर गेलेत जे पाकिस्तानात आहेत, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत. पण आम्हाला कळत नाही, कारण इथे काही अशी मार्किंग नाही आहे. इंडियाच्या मॅपमध्ये POKची लाईन नाही आहे. सो ॲक्च्युअल जर पाकिस्तान असेल तरच बॉर्डर दाखवली जाते, त्यामुळे इझिली कळत नाही. पण आमच्या फार लांब नाही. आणि हा जो नौशेरा भाग आहे, इथूनच बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी वगैरे चालते, कारण मोठमोठे डोंगर, कारण बरेच इथे डोंगरी एरिया आणि जंगल वगैरे पण घनदाट आहे. सो त्यांना लपायला वगैरे इझी पडतं त्यामुळे. आणि बऱ्याचशा आर्मीच्या खूप मोठ्या लेवलला ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत, पण बरंच काही आम्हाला बघायला मिळतं ऑन द वे. आता पण आमच्या बाजूला फेन्सिंग वगैरे, आर्मीच्या बरेचसे म्हणजे बेस कॅम्प ठिकाणं वगैरे आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत इथे, बरंच काही बघायला मिळतंय. सर्व आम्ही नाही दाखवू शकत.
वाटेत इतके डेंजरस रस्ते, इतक्या लँडस्लाइड्स की जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. इथल्या नॉर्मल लोकांचं जनजीवन कसं असेल. कंटिन्यूस लँडस्लाईड होते आमच्या डोळ्यांसमोर. आम्ही बऱ्याचदा आता इथे छोटी मोठी दरड कोसळताना बघितली आहे. आणि हे बघा ना, इथे नॉर्मल लोक बिंदास फिरत आहेत कुठूनही. आता रजौरीला उतरलो. इथे वाटेत कार पार्क केली आणि पुढे चाललोय. थोडं मागे सिटीमध्ये आलोय रजौरी. तो ट्रॅफिक होती म्हणून थोडी पुढे कार पार्क करतोय. आम्ही नेहमी रेटिंग बघून येतो म्हणून आता या काश्मीर फ्लेवर्सला आलोय. आता बघू आजचं जेवण कसं निघतंय. मटन रोगन जोश, हे काय चिकन कोरमा, चिकन वेजिटेरियन है, सो इट्स पनीर. हे दोनों खाणे, मटन और मटन चिकन. झाले जेवून. एवढं भारी होतं ना. वन ऑफ द बेस्ट रोगन जोश होता हा. मस्त मजा आली. इथे मागे आहे ना एअरपोर्ट आहे, जी फेन्सिंग आहे याच्या मागे. आता वरती आम्ही जेवत होतो ना, तिथून क्लिअर दिसत होता, पण तेच कॉन्फिडेन्शियल गोष्टी असल्यामुळे दाखवत नाहीये. मी इथला सफरचंद खातोय. केवढूस आहे बघा, केवढूस आहे बघा. थोडंसं खाऊन झालंय. घेतलेत आम्ही. तो बोलला श्रीनगर वरून आलेत. मस्त आहेत, मस्त. मी म्हटलं एवढूसा, अरे काय हे, पण मस्त आहेत, छान लागतात. एकदम ना आपले सफरचंद कसं एकदम कडक असं, एकदम स्मूथ, मस्त आहे. कन्याकुमारी ते काश्मीर, इंडिया इज वन. आता आम्ही आहोत काश्मीरमध्ये. सगळीकडे धुकं, डोंगर, छान मस्त एकदम वातावरण आहे. इथे बघा कशी मजा चालू आहे. आणि आपली रोड ट्रिप 2025 मुंबई टू काश्मीर. इथे मागे खूप छान व्ह्यू आहे म्हणून आता ड्रोन उडवतोय. किती भारी व्ह्यू आहे इथून. मस्त. इथून खालून नदी चालली आणि जो लँडस्केप आहे खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणि इथे स्टँडवर टाइमलॅप्स चालू आहे. आणि आता आमचे तिथे फोटो काढून झाले. हे बघा, मी येताना खुर्ची आणलेली, तिचा वापर. इथे बसलाय मस्त चिन्मय.
2 तास झाले चहासाठी काहीतरी शोधत होतो, मिळत होते. व्ह्यू वगैरे चांगला नव्हता. व्ह्यूच्या शोधात पुढे आलो आणि आता हे बघा इथे मागे ही टपरी मिळाली आहे. मेन इथून मागे जो व्ह्यू आहे तो भाई खतरनाक आहे. आणि बाय द वे इथे हे काहीतरी बनवत आहे. काय आहे? चिकन कबाब ओनली कबाब. 30 रुपीज. हां भाई मस्त एक नंबर खाऊया आपण. इथे हे चिकन कबाब आहे आणि 30 रुपयाला आहेत फक्त. एक स्टिक जी आहे ती 30ला आहे. हेल्दी हायजेनिक. तुला काय नाही हे तुला हे का तेल लावलंय. कसला क्लास व्ह्यू आहे. फुल क्लास व्ह्यू. फास्ट. जुलाबाची ये लोगों का जुलाब का ये रहेगा. चिअर्स. आणि व्ह्यू बघा. आता इथल्या लोकल्सना विचारलं, ते म्हणाले की हे जे लांबवर डोंगर दिसतात ना तो पाकिस्तानचा भाग आहे. म्हणजे या डोंगरांच्या मागे हा जो लांबवर डोंगर आहे तो पाकिस्तानचा भाग आहे. एकदमच जवळ आलोय आणि आता अजून आपण जवळ जाणार आहे पाकिस्तानच्या. आता आपण फायनली 7 वाजता पूंछला पोहोचलो आणि अजून उजेड बघा किती. इथे सूर्य बघा किती वरती आहे. ॲक्च्युली 7:40ला इथे अंधार होतोय. आता आपण फायनली पूंछला पोहोचलो आहे आणि आता हॉटेलची एन्क्वायरी करायला रोहित आणि चीना गेला आहे. आता बघू तिथे स्टे करतो आणि इथे काय फिरण्यासारखं आहे थोडं फिगर आउट करू आणि ते एक्सप्लोअर करू. जसं मी म्हटलं आहे तुम्हाला की आम्ही काही प्लॅनिंग करून फिरत नाही. स्वतः इथे जवळपास जे जे काही छान आहे ते एक्सप्लोअर करू. आणि मोस्ट प्रोबॅबली उद्या आपण निघणार आहोत मुघल रोड मार्गे श्रीनगर साईडला. आजसाठी पूंछमध्ये ही रूम घेतली आहे आपण. ॲक्च्युली सनसेटच्या थोडं आधी आलेलो आम्ही. थोडं एखाद्या सनसेट पॉईंटवरून सनसेट एन्जॉय करायचं ट्राय करत होतो पण लेट झालं. आणि आता इथे वाटेत आम्हाला आपल्याकडे मरीन ड्राईव्ह किंवा थोडं नदीच्या बाजूला यांनी छान बनवलं आहे. सो तिथे लाईट्स वगैरे छान होत्या. तिथे जाऊन बघतो कसं वाटतंय. इथे आहे स्टेला आम्ही इथे. आणि ही रूम आपल्याला 2000 मिळाली आहे. हा ॲक्च्युली गार्डन आहे म्हणजे वॉकवे काय म्हणणार याला. आपलं मरीन ड्राईव्ह वगैरे असतं तसं हे पूंछ गावामधले. इथून मागून नदी वाहते जे आता थोडंच पुढे म्हणजे हा ब्रिज गेला हे 2 डोंगर गेले की थोडं पुढे जाऊन पाकिस्तानलाच कनेक्ट होते म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. सो आता तिथे आम्ही फेरफटका मारतो आहे. आत्ता जरी नॉर्मल वाटत असला तर इथे सगळीकडे जागोजागी सैनिक तैनात आहेत. बट आत्ता हे खूप नॉर्मल वाटत असलं
तरी जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये इथे खूप भयानक अवस्था होती, लोकांना मंकरमध्ये लपवण्यात आलेलं किंवा बऱ्याचशा लोकांना इथून जम्मूला हलवलेलं. पूंछमध्ये आम्ही वॉक करतोय, फिरतोय रँडमली इकडे तिकडे. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये आत्ता दुपारी जेवण केलेलं, जिथे मटन रोगन जोश खूपच भारी होतं, त्याच हॉटेलची इथे पण ब्रांच आहे. पण रिव्ह्यूज खराब आहेत, त्यामुळे थोडं रिस्क आहे. आम्ही अल्टरनेट काही ऑप्शन बघतोय, जर काही बेटर मिळालं तर तिकडे खाऊ. इथे एक दिसतोय आमच्या मागे, सो कदाचित इथे जेऊ किंवा जाऊ दुसरीकडे. काय मागवले रोहितने? नॉनवेज खाना छोड़ दो, वेज खाना चालू करो. बहुत बढ़िया टेस्ट है. ये अंडा मीट बॉल. सर चिकन. सर चिकन बोल. ये तो उसमें बोन भी होते हैं. बोनलेस सबसे ज़्यादा मेहनत होती है. अच्छा, यहाँ क्या फेमस है क्या बहुत ये? मतलब लेकिन हम लोग के यहाँ पे तो नहीं मिलता है. नहीं भैया, ये JNK का फेमस ही है. या माणसाने आता हे बघा इथे दिसत असतील, ऑलरेडी आम्हाला खीर आलेली खूप आवडली, म्हणून या माणसाने म्हणजे आमच्या अमितने फ्रीमध्ये परत खीर मागवली. आणि खीर इतकी भारी आहे ना, फुल काश्मीरी खीर आहे, मस्त मस्त छान खीर आहे एकदम.